काय मग काय म्हणते तुमचं स्वयंवर? काही विचारू नको सर. जे कार्तिक माझ्यासाठी सगळं काही करायला तयार झाला, पण बाबांनी त्याच्या समोर डूज आणि डोंट्सची इतकी भली मोठी लिस्ट ठेवली आहे ना, तो सगळं काही कसं मॅनेज करणार आहे मला नाही माहित. आणि बाबा त्यांच्या नियमांच्या बाबतीत खूप कडक आहे. बिचाऱ्याला माझ्यासाठी किती आणि काय काय करावं लागतंय. क्या बात आहे गायत्री. 3-4 दिवसात बरीच प्रोग्रेस आहे नाही का? बघ ना, म्हणजे आठवडाच झाला असेल ना जेव्हा ही कार्तिकवरचं प्रेम कबूल करायला कचरत होती. करेक्ट. आणि आता बघा प्रेम कसं उतू चाललंय मॅडमचं. बिचारा कार्तिक, आता कसं होणार माझ्या कार्तिकचं? हा बाबा, एक मिनिट मैत्री, उगाच काही पण बोलू नकोस हा. मी माझा कार्तिक वगैरे असं काहीच बोलली नाही. असं काही नसलं तरी मनात तेच आहे. आता सोडा ग, गाडी मार्गाला लागली आहे ना, मग झालं तर. काही झालं वगैरे नाही. हा मार्ग किती खडतर आहे याची तुम्हाला काहीच कल्पना नाही. डोंट वरी गायत्री. हे बघ, कार्तिकचं तुझ्यावरचं प्रेम पाहता तो हा रस्ता सहज पार करेल. तुम्हाला सध्या फक्त फिल्मी आणि पोएटिक गोष्टी सुचतात, पण त्या बिचाऱ्याची तिकडे काय अवस्था झाली आहे तुम्हाला माहितीये का? अगं पण एवढं सिरियस होण्यासारखं काय झालंय? अगं त्याला ना वांग्याची अलर्जी आहे, आणि आई बाबांसमोर इम्प्रेशन खराब होऊ नये किंवा कुठलाही गैरसमज होऊ नये म्हणून त्याने वांग्याची भाजी खाल्ली. बिचाऱ्याला केवढी रॅश उठली माहितीये. ओ गॉड, बिचारा. पण आता बरा आहे ना तो? हो म्हणजे बरा आहे आता, पण बाबांनी दिलेल्या कुठल्याही चॅलेंज समोर कमी पडायचं नाही आणि कुठलीही गोष्ट येत नाही म्हणून माघार घ्यायची नाही असं ठरवलंय त्याने. इन शॉर्ट, त्याला तुमच्या घरात ऍडजस्ट करायला थोडा प्रॉब्लेम होतो, राईट? ऍक्च्युली हो, पण तो तसं अजिबात दाखवत नाही. सतत हसऱ्या चेहऱ्याने वावरत असतो. पण मला कळतंय ना यार, आमच्या घरात त्याला खरंच खूप त्रास होतो. ओए होए, क्या प्यार है देखो.